आपल्यासोबत लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत. खरं तर ह्या पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत आणि काय सांगाल सर या संदर्भात? असं आहे की भारत देशामध्ये आपल्या सर्वत्र भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एक अतिशय कार्यरत असणारं आपले माननीय प्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे आणि हे दोन्ही सरकारं ज्या पद्धतीनं ह्या देशाचा महाराष्ट्राचा उत्कर्ष करत आहेत, लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ततेचं काम करत आहेत, त्याच्यामुळं लोक आपल्या ह्या डबल इंजिन सरकारला प्राधान्य देत असतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये या महापालिका किंवा जिल्हा परिषद पंचायत निवडणुका येणार आहेत. इथंसुद्धा हे तिसरं इंजिन जर जोडलं तर ट्रिबल इंजिन सरकार जर असेल तर त्यामुळं आणखीन वेग त्याचा वाढणार आहे आणि म्हणून महायुतीमार्फत भारतीय जनता पक्षाचे 71 उमेदवार, शिवसेनेचे 4, राष्ट्रवादीचे 2 आणि RPIचा 1 असे एकंदर 78च्या 78 उमेदवार या निवडणुकीला उतरलेत आणि एकंदरीत त्यांचं परफॉर्मन्स पाहता नागरिकांनी त्यांना पसंती देणं कबूल केलं आहे. फक्त नागरिकांनाच नव्हे तर विरोधकांनीसुद्धा त्याला साथ देण्याचं ठरवलेलं दिसतं आहे आणि त्या दृष्टीनं जे उमेदवार उभे राहिले होते विरोधी पक्षांचे ते विरोधकांनीसुद्धा माघारी घेऊन आमचे 6 नगरसेवक महानगरपालिकेतले बिनविरोध निवडून आलेले आहेत. ही विजयाची अतिशय चांगली अशी सुरुवात आहे. खात्री आहे की बहुसंख्य नव्हे तर जवळजवळ म्हणजे 95% पेक्षाही जास्त चांगलं यश आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री वाटते. निवडणूक आयोगाने आज खरं तर अहवाल मागितला आहे ज्या ठिकाणी बिनविरोध निवडून आले आहेत. काय सांगाल? एक गोष्ट आहे, त्यांचं काम ते निवडणूक आयोग करत असतं. त्यांनी अहवाल मागवणं काम आहे, त्यांनी हे कामकाज पाहायचं असतं आणि जर का कुठं आणखी काही गडबड झाली असेल तर कोणी सामान्य माणूस त्याबद्दल तक्रार करू शकतं. त्या तक्रारीची चौकशी होते आणि जर एखादा कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षाही होऊ शकते. पण त्याच्यामुळे नुकतं साफ बोलून ही थोपटण्यात काही अर्थ नसतं आणि त्याच्यामुळं मला वाटते की ह्या निवडणुका ज्या चालल्यात या जनतेला खऱ्या अर्थानं म्हणजे न्याय देण्याच्यासाठी 5 वर्ष पुढली कारभार पाहण्यासाठी आहेत आणि त्याच्यामुळे त्यात काय लोकांना काय बोलायची गरज नाही, म्हणजे जास्त उकळून काढायची गरज नाही. पण काढायचं असेल तर प्रत्येकाचा अधिकार आहे, त्याला आमची काही कुणाची हरकत नाही. आपल्यासोबत होते रामशेठ ठाकूर. खरं तर यांनी सांगितलं की या ठिकाणी जवळपास 95% विजय आमचा होईल आणि विशेष म्हणजे पनवेलमध्ये भाजपाचं आत्तापर्यंत वर्चस्व आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी नागरिकांनी देखील बिनविरोध निवडणूक लढून या ठिकाणी निवडून दिला असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. कॅमेरामॅन देवाशीसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.